जागृत अवस्थेमध्ये आलो आणि मी या सेवेच्या कार्यामध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. काय आनंद आहे बघा या कार्यामध्ये. उगाच करायला पाहिजे दिवसभर, बाकी काहीच करू नका हे कधीच म्हणत नाही. फक्त सकाळचा 2 तास तुमचा आम्ही घेतोय. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी त्यांच्याकडे वेळ आहे. तुमचं किती अस्तव्यस्त आहात, किती दुर्भाग्य आहे. आता मला घरामध्ये पूजा नाही बसले टीव्ही समोर, मोबाईल चालू आहे. मोबाईल हे चालूच आहे. आणि हे टीव्ही, हे मोबाईल आणि आपली चुकीची लाईफस्टाईल, दिनचर्या हे आपल्याला काय करते? बर्बाद करते. बर्बाद. लक्षात घ्या. जास्त दूरचं कशाला. आजचीच गोष्ट आहे. इतकी सुंदर रांगोळी काढली होती, इथं ठेवली होती की ज्या घरामध्ये ज्या आई वडिलांना संस्कार नाही, त्या आई वडिलांचे संस्कारहीन मुलांनी रांगोळी मोडली. काय केली? ज्या आई वडिलांना संस्कार नाही, त्या संस्कारहीन आई वडिलांनी रांगोळी मोडली. मोठे मोठे मुलं. स्वामी रामजी महाराजांची रांगोळी तुम्हाला काही काटे टोचला होते का? इथे ठेवली होती आम्ही. म्हणजे किती अंधकार आहे जीवनामध्ये त्या आई वडिलाच्या आणि त्या मुलाच्या. हे फक्त एक उदाहरण द्याल मी. रांगोळी बोलणे म्हणजे काही, म्हणजे आधी काय होतं, फक्त एकच रावण होता. काय होता? रावण एकच होता. आता रावणाची संख्या खूप वाढली. एकतर ताई काय म्हटली, स्वामीजींना सांगू लागते, इथे येऊन मटण खायला पाहिजे. मटण, दारू आणि मटण. कुठे? इथे येऊन. कारण हे चांगलं नाही. बसा की. कुठे झाले काका? तर माहिती मिळणार आहे या ठिकाणी